अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज माझ्या श्री गुरुचरित्र पारायणाचा उद्यापनाचा दिवस होता। आज मी 53वा अध्याय वाचून पारायणाची सांगता केली। 7 दिवस मनापासून श्री गुरुचरित्राचे वाचन केल्यानंतर आज उद्यापनासाठी नैवेद्याची तयारी करायची होती। दत्त महाराजांच्या आवडीची घेवड्याची भाजी आणि नैवेद्यामध्ये बटाट्याची भाजी, शेवयांची खीर, कुरडई, पापड आणि वरण भात असा संपूर्ण नैवेद्य तयार करायचा होता। आणि हा नैवेद्य पूर्ण कांदा लसूण विरहित होता। सकाळी 10:30 वाजताची आरती करायची होती, त्यामुळे त्याआधी सगळा नैवेद्य तयार असणे खूप गरजेचे होते। नेहमीप्रमाणे नामजप केला, अध्याय वाचन केले, माझी पूजा संपवून नैवेद्याची तयारी करायला घेणार होते। अध्याय वाचन झाल्यानंतर धूप आरती केली, सुंदर रांगोळी काढली होती आणि दत्त महाराजांना मनापासून नमस्कार केला। हे पारायण त्यांनी करवून घेतले, आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत। सकाळी 10:30च्या आतमध्ये नैवेद्य तयार होणं गरजेचं होतं आणि इथेच माझ्यासोबत खूप सुंदर आणि एकदम आश्चर्यकारक अनुभव घडला। सर्व पूजा होईपर्यंत सकाळचे 9 वाजून गेले होते आणि फक्त घेवड्याची भाजी तयार झाली, बाकी संपूर्ण नैवेद्य करायचा बाकी होता। आणि घड्याळात बघितल्यावरती त्या क्षणी असे वाटले, आता हे सगळं वेळेत कसं होणार? 10:30 पर्यंत नैवेद्य तयार होणार का? मला उशीर तर नाही होणार ना? त्यानंतर काय झाले हे मलाच कळालं नाही। अगदी पटापट सगळं तयार होत गेलं। फक्त घेवड्याची भाजी झाली होती आणि बाकी सगळा नैवेद्य हा बाकी होता। एका मागोमाग एक पदार्थ तयार होत गेले आणि बघता बघता संपूर्ण नैवेद्य तयार झाला। माझ्याकडे त्याचं खरंच कोणतेही उत्तर नाहीये, कदाचित ती एनर्जी माझी नव्हतीच। स्वामींनीच ती ऊर्जा मला दिली असावी, अशीच भावना माझ्या मनात आली आणि स्वामींनीच हा संपूर्ण नैवेद्य माझ्याकडून तयार करवून घेतला। त्यानंतर लगेच मी 4 नैवेद्याची ताटं तयार करून घेतली। या 4 नैवेद्य मध्ये आपण एक नैवेद्य कुलदेवतेसाठी, एक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी, एक श्री दत्त महाराजांसाठी आणि एक ज्या गुरुचरित्र ग्रंथाचं आपण 7 दिवस वाचन केलं त्या ग्रंथासाठी एक नैवेद्य, असे 4 नैवेद्य तयार केले। सगळ्या नैवेद्याची मनोभावे पूजा करून तो नैवेद्य दाखवला आणि अगदी बरोबर 10:30 वाजता आरती केली। आरती करताना अचानक घड्याळाकडे लक्ष गेले, तोपर्यंत मी घड्याळ पाहिले नव्हते आणि 10:30 वाजलेले बघितले आणि मन खूप भरून आलं होतं। कोणत्याही अडचणी न येता अगदी निर्विघ्नपणे हे पारायण संपूर्ण झालं। दत्त महाराजांना मनोभावे नमस्कार करून मी मनात एकच गोष्ट सांगितली, महाराज, हे तुम्हीच माझ्याकडून करवून घेतलं, तुमची कृपा, तुमची साथ होती म्हणूनच मी हे पारायण पूर्ण करू शकले। या संपूर्ण पारायणातून मला जे काही पुण्य मिळालं असेल ते सर्व तुमच्या चरणी अर्पण करते। माझ्याकडून झालेल्या कळत नकळतपणे चुका झाल्या असतील तर मला नक्कीच क्षमा करा आणि कायम मला तुमच्या सानिध्यात राहू द्या। माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर अशीच कृपादृष्टी कायम ठेवावी, ही श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुम्हाला माझा हा अनुभव आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।
आणि अशाच भक्तिमय आणि आपल्या रोजच्या जीवनातील अनुभवांसाठी माझ्या चॅनलला नक्की जोडलेले राहा. श्री